नमस्कार, तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पकोडा कढी, म्हणजे कढीमध्ये घालणारी भजी आणि जिरा राईस. तर हे करायचं कारण म्हणजे काल मी जो पनीरचा व्हिडिओ केला त्याचं जे पाणी उरलेलं होतं ते मला कसंही करून संपवायचं होतं. तर मी अर्धं पाणी आज कणिक मळण्यासाठी वापरलं आणि हे जे अर्धं पाणी आहे हे अर्धं पाणी मी इथे कढी बनवण्यासाठी घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे ऑलरेडी दही टाकलं आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून परत दही ॲड करते. तर हे तेच पाणी मी वापरलं इथे आणि आपण त्याच पाण्यामध्ये थोडंसं हे डाळीचं पीठ वापरणार आहोत, भिजवून घेणार आहोत. मी ते आधीच गोळा भिजवून घेते म्हणजे त्याच्यात गुठळ्या होणार नाहीत त्या. कारण ते पाणी मला कसंही संपवायचं होतं, कारण आता आम्ही 2 दिवस परत बाहेरगावी चाललो आहे, तर ते पाण्याला वास येईल म्हणून मी आज त्या पाण्याचीच कढी करायचं ठरवलं आहे. तर आजच्या जेवणाचाच बेत आहे जिरा राईस आणि पकोडा कढी. खूप सुंदर लागते. आपण ढाब्यावर जर कधी गेलो जेवायला तर ही तिथे मिळते. ही पोळीबरोबर पण कढी खूप छान लागते किंवा भाताबरोबर तर मस्तच लागते, प्रश्नच नाही. तर ही आपण हे त्याच्यामध्ये डाळीचं पीठ मिक्स करून घेऊया. रवीने परत घुसळणार आहे तिला. ही थोडी दाटसरच असते, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पातळही थोडीशी करू शकता. आपण ही रवीने घुसळून घेऊ. आता अजून थोडंसं माझं पाणी उरलं आहे ते पनीरचं, तर आपण संध्याकाळी त्याचं सूप वगैरे करून मी ते संपवून टाकेल. हे बघा, आपलं कढीचं मिश्रण तयार झालं आहे. यामध्ये आपण घालतोय हळद, यामध्ये घालतोय आपण लाल तिखट, हिंग, तुम्ही हे तेलातही टाकू शकता, काही हरकत नाही, पण मी मुद्दाम असं मिक्स होईल आणि तुम्हालाही दाखवायला म्हणून मी याच्यात टाकते. आता आपण गॅसकडे जाऊया आणि याची फोडणी करून घेऊ. इथे मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये मी तूप घातलं आहे, कारण कढईला मी तुपाची फोडणी देते नेहमी. तुम्हाला तूप नसेल आवडत तर तेलाची दिली तरी चालेल. आता तूप तापू देऊया. आपलं तूप चांगलं तापलं आहे, पण त्यामध्ये घालूया मोहरी. मोहरी चांगली तडतडू देऊ. मग घालूया जिरं. आपण हळद आणि हिंग ताकातच घातलेला आहे, त्यामुळे मी इथे घालत नाही. घालूया मेथीचे 5-6 दाणे. इथे माझ्याकडे हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीरचा ठेचा आहे वाटलेला, तो आपण इथे घालतो. हे नसेल तर तुम्ही लसणाची फोडणी अशी दिली तरी चालेल, पण होती माझ्याकडे वाटलेलं म्हणून मी ते घालतो. आणि ह्याला लसूण छान लागतो या कढीला. इथे घालूया आपण कढीपत्त्याची पानं आणि 1 हिरवी मिरची मी चिरून घातलेली आहे. मी मागच्या आठवड्यामध्येच गुजराती कढी दाखवली आहे, ती आणि ही थोडी वेगळी आहे, तर तुम्ही ती पण रेसिपी बघा.
मसाला छान परतला आहे, लसूणचा वास पूर्ण उग्र गेला की आपण हे मिश्रण घालूया. छान मसाला परतला आहे, पण त्यामध्ये घालूया हे ताकाचं मिश्रण. यामध्ये आपण थोडं साधं पाणी घालूया. पण मीठ नाही घातलेलं, ते मीठ घालून घेऊ. आणि हिला आता उकळी येऊ देऊ. इथे आपल्याला ही कढी सारखी हलवायची आहे, कारण आपण दही वगैरे घातलंय, त्यामुळे फुटायला नको. सारखं हलवत राहूया जरा 5 मिनिटं. इकडे आपली कढी उकळते, तर आपण आता भजी करायची तयारी बघूया. इथे मी कांदा असा लांब लांब चिरून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण घालूया थोडं मीठ. पूर्ण चोळून घेऊया त्याला, मिठाला कांदा. आपण त्यामध्ये एक एक मसाले घालून घेऊ. ते मी घालते हळद, हिंग, कोथिंबीर, इथं आपण ओवा घालतोय. हातात असा सुरडून टाकायचं आपल्याला. तर आपण घालतोय जिरेपूड. धनेपूड जास्त घालते, जिरं कमी घातले. लाल तिखट, आपण सगळं मिक्स करून घेऊ. आणि आता पण ह्याच्यात थोडं थोडं करून डाळीचं पीठ घालणार आहोत. शक्यतो आपण पाण्याचा वापर नाही करणार, पण लागलं तर करूयात. नाही तर ते कांद्याला जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपलं मिश्रण तयार होईल. आपण 5 मिनिटं हे असंच ठेवूया. किती पाणी सुटते बघूया आपण कांद्याला. लागलं तर आपण बाकीचं डाळीचं पीठ घालणार आहोत. आपलं चांगलं ओलसर झालंय मिश्रण. आपण हे उरलेलं घालून टाकू. आता आपण गॅसकडे जाऊया. हे मिश्रण आपलं छान झालंय भजीचं. आपण भजी करायला घेऊ. मग इथे आपली छान कढी झाली आहे, मस्त शिजली आहे ती. बराच 5-10 मिनिटं तरी चांगली उकळली. घालून घेऊया कोथिंबीर. तुम्ही परत पाहिजे असेल तर फोडणी देऊ शकता. मी बघते किती वेळ जातोय त्याच्यावरती. आपण एक पाहिजे तर वरती तडका मारू शकतो. आता आपण ही कढीची कढई उचलून बाजूला ठेवूया. मी बाजूच्या गॅसवरती पहिले तेल गरम करायला ठेवलं होतं. आपण ते इकडे घेऊ आणि आता आपण भजी करून घेऊया. इथे तेल चांगलं आपलं गरम झालंय, तर तेच तेल आपण या भजीच्या पिठात घालतोय. इथे सोडाही वापरू शकता तुम्ही, पण मी काही वापरत नाही आहे. आपण परत गरम तेल आहे त्यामुळे सांभाळून मिक्स करून घेऊ. या स्टेजला तुम्ही मीठ तिखट वगैरे बघू शकता भजीमध्ये किती आहे, कसं लागते ते. आता त्याच्यामध्ये भजी करून घेऊया.
गॅस बारीक केला आहे. तळण्यासाठी हीच कढई वापरते, कारण ही लोखंडाची आहे, त्यामुळे जास्त काळी झाली तरी काही प्रश्न नसतो घासायचा. 5 मिनटं थांबूया आणि मग उलटून घेऊ. प्रत्येक फॅमिलीमध्ये कढी बनवण्याची पद्धत वेगळी असते. तुमची काय पद्धत आहे ते आम्हाला सांगा. आमच्याकडे अशी कढी, पकोडे कढी अशीच बनवली जाते. ही आपण भजी कढी म्हणू शकतो त्याला. एखाद्या दिवशी भाजी नसेल तर हे ऑप्शन चांगलं आहे. आणि आता उन्हाळा सुरू होतोय म्हणजे आपण कढी बनवणारच, तर एखाद्या दिवशी याही पद्धतीची कढी तुम्ही बनवून बघा. भजी झाली आहे तळून, काढून घेऊया. दुसरा लॉट टाकूया. आपली भजी करून झाली आहे. इथे आपण कढीला परत एकदा फोडणी देतोय. इथे मी फोडणीच्या पॅनमध्ये तूप ठेवले तापत 1 चमचा. त्यामध्ये आपण घालूया मोहरी, मोहरी चांगली तडतडली. इथे घालते मी 2-4 लसणाच्या पाकळ्या आहेत, 2 लाल मिरच्या, थोडा हिंग, थोडं जिरं. इकडे मी बाजूच्या गॅसवरती कढी उकळत ठेवली आहे. त्यामध्ये आपण घालूया ही फोडणी. त्याआधी आपल्याला ह्या उकळत्या कढीमध्ये घालायची भजी. मी थोड्याशाच घालते, कारण बाकी खाण्यासाठी ठेवल्यात किंवा नंतर घालता येतील असा. फोडणी आपल्याला एकदम चांगली परत घ्यायची. लसूण एकदम छान परत गेला पाहिजे, लालसर झाला पाहिजे. हे बघा, फोडणी आपली छान झाली आहे. ते घालूया फोडणी. आपली कढी तयार. इकडे बाजूला आपला जिरा राईस पण तयार झालेला आहे. इथे आपली पकोडा कढी तयार झालेली आहे. तुम्ही ही नक्की करून बघा. सध्या उन्हाळा आहे, कढी आपण बनवतोच. या पद्धतीने पण एकदा कढी बनवा. तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. तसंच तिखट तडक्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. धन्यवाद.